सगळ्यांचं महत्वच होतं की सगळ्या मुलांचं तरी तर शक्यतो मुख गळून घेऊन जातो म्हणलं कमीत कमी इथं तरी बोलायला चान्स मिळेल आणि असं मिळायला चान्स मी जनरली वाया घालवत नाही. पण आता तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान ठेवून जेवढं शॉर्ट करता येईल प्रयत्न करतो. ठीक आहे. तर हा गेट टुगेदरचं आपलं सगळ्यांचं बरेच दिवस चाललं होतं. जसं गेट टुगेदर जवळ येतात तसं माझी जुनी नॉस्टॅल्जिक मेमरीज होते ती रिकॉल करायला लागली. बरंच काही आठवतं म्हणजे जुनं असं. तसं म्हटलं तर आईचं पोट सोडलं मी आणि बालवाडी ठिकाणा जात आलो आणि सगळ्या मित्रांचं पोट धरून पुढं चालत अशी माझी सुरुवात. तर त्या काळापासूनच्या माझ्या ज्या मेमरीज आहेत आठवणी आहेत. बरेच मित्र भेटले शाळेत असलेल्या शाळेच्या बाहेर सुद्धा भेटी गाठ ठेवायच्या आहेत. शाळा कुठून क्रिकेट खेळायचो आम्ही बरंच काय करायचो. एक दोनदा मी बाहेर मार सुद्धा घालवला असं माझ्या मित्रांच्या बरोबर. उमेश आहे उमेश नाही आणला नाहीतर उमेशच्या घरी जास्त सांभाळ बसतो. उमेशच्या घरी एकदम पेरू सोडून खात होतो. त्यांचे घर मारा करते त्याने मला बरंच मारलं होतं. बरंच काही केलं होतं. तर मित्रांची बहुतेक साथ होतीच तशी. काही जण तर अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत कराडपर्यंत बरोबर होते माझ्याबरोबर म्हणजे 10वीच्या पुढं सुद्धा. तसं मैत्रिणी वगैरे म्हणून शाळेमध्ये मैत्रिणी असे काही नव्हतंच त्यावेळेला. म्हणजे आजची सुद्धा आपण बसायची जी व्यवस्था बघतोय या बाजूला मुलं त्या बाजूला मुली तेव्हा सुद्धा तसंच होतं. एकाच गेटने आला आणि मध्ये ती कशी लक्ष्मण रेखा असायची आणि कोणी मुली त्या लक्ष्मण रेखेच्या इकडे यायच्या नाही मुलं तिकडे जायची. बरं असं नाही की मुलं काही रावणासारखी वगैरे होत आणि बहुतेक मुलींकडून असं तरी त्यावेळी त्याला त्याचे प्रभू राजचंद्र सुद्धा मिळालेले होते. तरी पण जे काही होतं ते होतं. पण ते काळाच्या ओघाने थोडंसं बदल झाला. आपण थोडंसं भेटायला वगैरे लागलो. आपला व्हॉट्सअपवरती ग्रुप झाला. त्याच्यावरती बरेच काही अपडेट वगैरे येत असतात घडामोडी होत असतात. बरंच काही होत असतं. काय बरं सगळं बघून एकदम आनंद होत असतो. शिल्पामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. परत भाग्यश्रीची मुलगी ऑलिम्पिक मेडल मिळणार तिला अशी आशा करतो. बॅडमिंटनमध्ये तर बरं बॅडमिंटनमध्ये बरं असं मध्ये कोणी शीतलला BMW घेतली असंच काय काय आणि मुलांच्याकडनं सुद्धा काही बातम्या येत असतात. कधी आधीमध्ये गाडी भेटी होत असतात. पुण्याला पिकनिक भेटतो 30 किलो भेटतो. आम्ही कधी रेग्युलरला बसतो किंवा काही कन्सिवरती बसतो. तर अशा बऱ्याच काही आठवणी येतात. पण जशी आठवण येतात तर एका ठिकाणी मी नेहमी येऊन थांबत होतो. ते म्हणजे आपले गुरुजन. आणि जर काही गुरुजन आपल्या जीवनामध्ये नसते तर आपण आज जिथं आहोत तिथं असू शकतो. तर मग मला असं विचार करता वाटतं की त्यांच्यावरती एक कविता लिहावी. असं मला कवितेचा काही संबंध नाही. पहिलाच प्रयत्न घ्यायचा. एक दोन बाकीच्या कविता आल्या होत्या जीवनामध्ये पण कामाच्या संदर्भामध्ये तर ठीक आहे कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही कविता म्हणजे आपल्या सर्वांचं मनोगत आहे गुरुजनांबद्दल. आदरणीय सर आदरणीय बाई एक गोष्ट आज तुम्हाला सांगतो. आधीमध्ये इतरांना सांगत असतो. आज तुम्हाला ती सांगतो. नाही म्हटले तर आम्ही चिखलाचा गोळा नाही म्हटले तर आम्ही चिखलाचा गोळा होतो. नव्हता त्याला आकार की नव्हता त्याला रंग की नव्हता त्याला गंध. त्या गोळ्याला तुम्ही उचलले आपल्या कवेत घेतले. कधी बेंचवर उभे केले. कधी वर्गाबाहेर काढले. कधी चौकामध्ये उन्हात तापवले. कधी डस्टरने मारले. कधी खडूने. कधी हाताने तर कधी वेताने. कधी ओरडला कधी चालतेवा म्हणाला. पण या कशाचा राग नाही मानले. ते तर आपण कलाकुसरीचे फटके मारत होत्या त्या गोळ्यावरती.
त्या गोळ्याला आपण कशातून नाही घातले. संस्कार शिबिरे, सहली, स्पर्धा परीक्षा, सामने, NCC, आणखी बरेच काही. गणित, भूमिती, शास्त्र, भाषा, इतिहास, भूगोल, हिंदी, संस्कृत हे केवळ विषय म्हणून नाही शिकवले, तर जीवनाची नीतिमूल्ये गाठून घातली त्यातून ठेवली. आयुष्याची प्रमेय सोडवायला शिकवले, मैत्रीची समीकरणे भासवली, खऱ्या खोट्यातला फरक सांगितला, चांगल्या आणि वाईटामधली पात्र शिकवली, दिसते तसे नसते म्हणून फसते हे शिकवले, कठीण प्रसंगाला सामोरे जायला शिकवले, चुकले तर माफी मागायला शिकवली, देशप्रेमाचे धडे घातले आणि समाजाच्या जबाबदाऱ्या उभारायला शिकवले. आणि ही अशी कलाकुसर करत त्या गोळ्यातून एक सुंदर शिल्प साकार झाले. ही जी वस्ती ती सगळी सुंदर शिल्प आहे बघा, आणि ही जी शिल्प आपण बघताय ती आपल्या कृपा आशीर्वादाने आपल्या अपूर्व संस्कारांची शिदोरी सगळीकडे वाढत असतात. पण हे सगळे करताना किती त्रास झाला असेल तुम्हाला, एवढा अट्टास, एवढी कळकळ, एवढे यत्न, एवढा ताप घेतला तुम्ही आमच्यासाठी. तरी पण आदरणीय सर आणि आदरणीय बाई, आज एक विचारतो तुम्हाला, आजही रात्री जेव्हा मी माझ्या मुलांच्या रूममध्ये चोरून शिरतो आणि त्यांचे झोपी गेलेले निरागस चेहरे बघतो, तेव्हा डोळे भरून येतात आणि एकच विचार मला स्पर्शून जातो, अजून 2 थोडे आहे का माझ्या घरी, जमीन गाव त्यांना घडवायला, जमीन गाव त्यांना घडवायला. म्हणून मी माझे हे 2-5 मिनिटाचं भाषण संपवतो. आपण मला बोलायला एकदा संधी दिली आणि आपल्या कृपा क्षेत्राकडे आज मी परत येऊ शकलो. माझं सुवर्ण दिन माझ्या आयुष्यातला प्रत्येकदा समजतो. येताना मी काही आणू शकतो नाही, पण थोडीशी मी स्वतःच्या हाताने केली खाऊ आणला तुमच्यासाठी, तर मी आपण तो घ्यावा आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे जे प्रणाम स्वीकारावे.